अ, वेलकम बैक टू सिने टेस्टर। तो आज हम रिव्यू करने वाले हैं क्रांति ज्योति महाविद्यालय मूवी का। ठीक आहे. तर मी आज मराठीमध्ये रिव्ह्यू करणार आहे. तर हा माझा फर्स्ट रिव्ह्यू आहे मराठीमधून. तर मी स्टोरी सांगतो. कोकणमध्ये क्रांतीज्योती महाविद्यालय आहे. ठीक आहे. तर तिकडं काय आलेलं आहे, की सरकारने किंवा सरकारने नाही, सरकारनीच अ, त्याच्यावर हे लावलंय, की ही आम्ही शाळा पाडणार आहे आणि तिकडं कशी आपण इंटरनॅशनल स्कूल आपण हे करणार आहे लोकांसाठी. ठीक आहे. तर ती तोडणार आहे. मग ते कसे जुने विद्यार्थी एकजूट होतात आणि कसे थांबवतात त्याच्यावर आहे. आणि पिक्चरमध्ये दाखवलं पण आहे, की कसं मराठी शाळांचं वर्चस्व म्हणजे आता आपण 4-5 वर्षात आपण बघितलं आहे, की मोर दॅन 1000 ते 1,500 शाळा बंद पडल्या मराठी. मी पण मराठी शाळेमध्ये होतो अगोदर. ठीक आहे. स्टार्टिंग. मला असं वाटतंय, की आम्ही जी जनरेशन आहे ना, मतलब जेवढे पण माझ्या एजची लोकं आहेत, ती लास्ट जनरेशन असणार आहे. मराठी शाळेमध्ये आहे ना, मला स्पेशली काय आवडतं, म्हणजे लहानपणी त्यांनी कधी भेदभाव आम्हाला शिकवला नाही. ठीक आहे. सगळ्यांसोबत एकजूट कसं राहावं आणि टीचर पण त्या काळचे असे होते, की ते आवर्जून शिकवायचे आणि म्हणजे कसे, "तुला कळलंय ना बाळा? कळलंय ना तुला?" त्यापासून ते मार. कळलं नसेल तरी मारून, 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 मारून आपल्याला ते कन्सेप्ट तेव्हा त्या लहानपणी कळायचे. ठीक आहे. आता कसं झालंय, ठीक आहे, जगामध्ये नवीन आली आहे, टेक्नॉलॉजी आली, एआय आलंय. ठीक आहे, आपल्याला सगळं समजतं. ठीक आहे. आता कसं आपण त्या पिक्चरमध्ये पण दाखवलंय, की कसं आहे, अगोदरच्या ज्या शाळा होत्या ना, त्या शाळा होत्या. आता फक्त कमवण्याच्या मागे लागले. ठीक आहे. तर त्यांनी आहे ना, छापखान आणि कारखाने मस्त दाखवले. ठीक आहे. तर मला या पिक्चरमध्ये आहे ना, परफॉर्मन्स म्हटलं की सचिन खेडेकरनी मुख्याध्यापक त्यांनी जो पण रोल केला आहे ना, यार खरंच एकदम, एकदम मस्त काम केले. म्हणजे खरंच आम्हाला असं वाटतं, की लहानपणी प्रिन्सिपलला आपण ठीक आहे, आपण लहान असू तर तेव्हा आपण कसं त्यांना त्रास द्यायचो वगैरे. ते पण त्यांच्या बाजू पण दाखवली कशी आहे. मला त्यांचं ते जेवढी पण त्यांनी ॲक्टिंग केली ना, मस्त वाटली. ठीक आहे. त्याच्यानंतर अमेय वाघ. अरे यार! अमेय वाघनी काय काम केलंय. ठीक आहे. यार तो बबन आहे ना, खतरनाक. जे त्याचा ॲक्सेंट होता ना कोकणी, मला ते अजून पण डोक्यात एकच चालतं, की नाही का, एकच मला अजून अमेय वाघचं म्हटलं ना, एक डायलॉग आहे. "सहलीला जायचं, मला सहलीला जायचं." ते अजून पण माझ्या डोक्यात चाललंय. मी रिव्ह्यू काढतो तरी पण पिक्चर एवढा आहे ना, आणि आहे ना, बाकीची पण स्टार कास्ट चांगली आहे. चांदेकर दादांनी पण मस्त काम केले आणि ओव्हरऑल कास्ट पण एकदम मस्त गेले. ठीक आहे. हेमंत डोमे. त्यांनी लास्ट टाईम मला त्यांचा जिम्मा आवडलेला. त्याच्यानंतर हा पण त्यांनी काढलाय पिक्चर आणि मी आहे ना, खरं असं पण म्हणू शकतो, की मराठी इंडस्ट्रीचे खूप दिवसानंतर एक म्हणजे खूप दिवसा नाही, दशावतार पण चाललेला. पण नवीन वर्षाची सुरुवात मराठी पिक्चरने एकदम चांगला, एकदम ग्रिपिंग स्टोरी आणि इमोशनल. मी आहे ना, जे पण मी खरं सांगतोय, जेव्हा-जेव्हा तुम्ही स्क्रीनवर तो एक काही-काही दृश्य, छोटी-मोठी दृश्य असेल, जे आपल्याला रडू हसेल. मग तुम्ही जे पण शाळेमध्ये नाही का तुमचे मित्र, तुमचा गोडवा, तुम्ही जे तुमची ती पहिली ट्रिप, तुमचा तो पहिला मार, कसे तुम्ही मोठ्या-मोठ्या सीनियरला कसे बोलायचे, ते मोठे सीनियर तुम्हाला त्या काळी आपल्याला सीनियर वगैरे काय नाही, कसे ते बोलायचे तुम्हाला, कसे वागवायचे सगळ्यांसमोर, दादा म्हण, दीदी म्हण. कधी-कधी आपण नाही का, भलं आपला हेतू वाईट नसतो, की लोकांना चिडवायचा. पण आपण त्या काळी आपण चिडवून जायचो, तेव्हा आपण लहान असायचो, पण आपल्याला कळायचं नाही. मग जे मोठे होताना मग ते कळतं यार आपण त्यावेळेस जे केलेलं ते थोडंसं हे होतं, चांगलं नव्हतं. तर ते हे दाखवले पिक्चरमध्ये. तर खरंच मी जेव्हा-जेव्हा काही-काही सीन असे बघितले होते ना, यार खरंच मला आहे ना, अक्षरशः डोळ्यातून आहे ना पाणी येत होतं. खरंच हा मराठी माणसाने आहे ना, खरंच हा पिक्चर आहे ना चित्रपटगृहामध्येच जाऊन बघायला पाहिजे. आणि मी काय बोलणार यार, जी पण म्युझिक दाखवली आहे, एकदम खतरनाक दाखवली. म्हणजे सूट दाखवलंय. म्हणजे बघा, आपण शाळेमध्ये जायचो. आता अगोदर मी एक स्टोरी नाही, पण हे जे पण मराठी शाळेमध्ये गेले, त्यांना माहीत असते, की शाळेच्या बाहेर स्टॉलवाला किंवा त्या काकू चणे-मणे विकणारी आजी असू दे किंवा तो वडापाव विकणारा किंवा पॅटीस विकणारा
दादा असू दे, आपण त्या एकदम स्टोरीला कनेक्ट होतो खरंच. आता जसं-जसं आपलं वय वाढतंय, ठीक आहे टेक्नॉलॉजी वाढतीये, तर आता आपण ते शाळेच्या बाहेर आपण बघू शकत नाही. ठीक आहे, आमच्या काळी तर कॅन्टीन पण नव्हतं आमच्या शाळेमध्ये. कसं आहे, ठीक आहे, आम्ही पण अपग्रेड केलं होतं. मी पण 6वी 7वी 5वी पर्यंत मराठी शाळेमध्ये होतो. मग त्याच्यानंतर मी कसं सेमीमध्ये झालो. कारण कसं आहे, लोकांना असं वाटतं, की मराठी शाळेमध्ये शिकलं की असं-असं नको वाटतं. ठीक आहे. पण काय करू आता येत्या वर्षामध्ये काय होईल कळणार नाही. पण गव्हर्नमेंटला आपण हेच सांगू शकतो, की त्याच्यामध्ये आपण कशी एन्हान्स करू शकतो. ठीक आहे. पिक्चर पण तेच सांगतीये. तर माझ्यासाठी क्रांतीज्योती महाविद्यालयाला मी रेटिंग नाही देणार. पण हे माझ्यासाठी एक आहे ना, लहानपण जगल्यासारखं आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या-ज्या गोष्टी लहानपणी केलेल्या असणार आहे ना, त्या सगळ्या तुम्हाला आहे ना, एकदा फ्रेश माइंड होतं आणि तुम्ही स्वतःला प्रश्न पण विचारतात, "अरे यार, खरंच यार, आपण एक लास्ट जनरेशन आहे." ठीक आहे. आणि पिक्चर जेव्हा संपतो ना, तर तुम्हाला इमोशनल पण वाटेल, थोडा फन पण वाटेल. ठीक आहे, थोड्या काही गोष्टी किंवा काही जागी असं आहे, हां, ठीक आहे, पिक्चर ओव्हर द टॉप गेलाय, पण काही नाही. पण यार पिक्चर आहे ना, जर तुम्ही चांगल्या मनाने जर बनवला ना, तर तो इथं नाही, तो डायरेक्टली इथं हृदयात जागा बनवतो. तर हा क्रांतीज्योती महाविद्यालय, तो पण माझ्या एक हृदयामध्ये त्यांनी जागा बनवली आहे नवीन वर्षामध्ये. आणि हा खरंच मराठी माणसांनी बघावा ही माझी आहे ना, खरंच इच्छा आहे. ठीक आहे, जर आपल्याला रिव्ह्यू आवडला असेल, तर सबस्क्राईब, लाईक एंड शेअर करा आणि काही वाटलं असेल तर कमेंटमध्ये लिहून सांगा. ठीक आहे, बाय बाय.